मित्रांनो, आज सह्याद्रीच्या कुशीतला एक अद्भुत दुर्ग प्रवास तुमच्यासमोर मी मांडणार आहे. सह्याद्रीच्या अथांग डोंगरांमध्ये असे अनेक किल्ले आहेत जे फक्त इतिहास सांगत नाहीत तर निसर्गाचं अप्रतिम रूपही आपल्याला डोळ्यांसमोर उभं करतात. अशाच दुर्गांपैकी एक म्हणजे कोरीगड. आमचा प्रवास सुरू होतो पुण्याहून पौंड मार्गे. कोरीगडावर जाण्यासाठी लोणावळा, पौंड आणि ताम्हिणी असे 3 प्रमुख मार्ग आहेत. आम्ही निवडतो पौंडचा निसर्गरम्य मार्ग. गाडीमध्ये माझे जे सख्खे सवंगडी बसलेले आहेत त्यांची फाटून 4 झालेली आहे. बघूया त्यांचं काय मत आहे. 1 मिनिट. श्री स्वामी समर्थ. काय झालं शांता? काही ना पुढे काहीच दिसत नाहीये. असं वाटतं युटर्न मारून परत घरी जाऊ. आता आपण चाललो आहोत कोरीगड. कोरीगड फोर्टवर आपण चाललेलो आहोत आणि प्रचंड धुकं आहे. आता 16 मिनिटं दाखवतं आपल्याला. तिथे गेल्यावर अजून छान मजा असणार आहे. बघूया आता तिथे गेल्यावर काय काय दिसतंय आपल्याला. ॲमेझॉन जंगल. तर मित्रांनो, आता आपण मध्ये थांबलो आहोत नाश्ता ब्रेकसाठी. चहा घेऊ. छान मस्त क्लायमेट आहे. 1 नंबर क्लायमेट आहे. आजूबाजूला पूर्ण धुकं आहे. सगळीकडे धुक्याची चादर आहे. ही आमची सँटा कसं वाटतंय? मस्त वाटते. थंडी वाजते. स्वेटर घालू का रेनकोट घालू? आणि ही पावसात भिजणार आहे. म्हणते कशाला रेनकोट, आता तर आपण भिजणार आहे. आणि इकडेच तिची आता कोलबी झालेली आहे. सो आता बघूया पुढे काय. आगे आगे देखो होता है क्या. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत एका गडावर. गडाच्या पायथ्याशी आपण पोचलेलो आहोत. कोरीगडावर आपण सर करणार आहोत आणि खूप मजेशीर ट्रेक असणार आहे. आपल्याबरोबर ट्रेक करायला आहेत जॉनी सल्डानाबरोबर आपण आलेलो आहोत. सो पुढे खूप मजा येणार आहे. बघूया आपण आपला हा प्रवास. फर्स्ट टाइम ट्रेक करणारी मैत्री. आणि आमच्याबरोबर आहे ब्लॉगिंग सकट ट्रेक करणारी, फर्स्ट टाइम ट्रेक करणारी आमची मैत्रीण संतोषी पवार. कसं वाटतं सँटा? फर्स्ट ट्रेक आहे तुझा? हा, मी काय वॉक करते जास्त. हो, वॉक आणि ट्रेक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. असं वाटतंय आता नाही कळणार, पुढे गेल्यावर कळणार. आता तुम्हाला दिसणार आहे ती काय काय करणार आहे ते. शर्यत आपली ना, आधी मध्ये कोण जाणार? मीच जाणार. हा ना, ठीक आहे. तू कासव आहेस का ससा आहे ते बघूया आपण. सो आता चला आपण आपल्या प्रवासाला. आणि सुरुवातीलाच पहिला धबधबा आमचा सुरू झालेला आहे. दाखवते. छोटासा धबधबा. चला, पाय आहे ना एकदा मातीवर हे करून बघा, स्लिपरी होतोय का. असं आता हा आपल्याला ट्रेक करत करत वर जायचं आहे. बऱ्याच मोठ्या पिरियड नंतरचा हा ट्रेक आहे. सो आपण बघूया. पाय स्लिप होण्याची पण भीती वाटते. पूर्ण चिखल आहे. सगळं टेन्शनवालं काम आहे. पावसाळ्यात धुक्याची चादर, फेसाळणारे धबधबे आणि हिरवाईने सजलेलं सह्याद्रीचं रौद्र आणि सुंदर रूप अनुभवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता कसं वाटतंय? जॉने तिला हात दे. खाली येऊन काय फरक पडतो तुला? उडी कशाला मारायची? पण खाली येऊन पण येऊ शकते. ते काय मोठा हे आहे का मध्ये? अरे पण आता खाली आहे बघ. असं खाली येऊन पण तू वरती येऊ शकते. चला पुढे चला. चल पुढे चल. कशाला मारायची? पाय कसं तर तुला बोललो बूट घाल. नशी तू रॉक्स नाही, नशी बूट आणले. जॉन्या, स्टार्टिंगला खूप स्लिपरी आहे. हे जे माझ्या बायकोची पुण्याई आहे ती मला एवढी कामाला येते माहितीये. ग्रिप आहे ना? 1 नंबर ग्रिप आहे. 1 नंबर. पेठ शहापूर गावातून कोरीगडच्या चढाईला सुरुवात होते. या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. पेठ शहापूरची सोपी वाट आणि आंबावणी गावातून जाणारी तुलनेने कठीण वाट. सो तुम्ही बघू शकताय आता या रशीच्या सहारे आम्हाला वर जायला लागणार आहे. सो आपण बघूया कशा आपण वर जातोय. बेकार आहे. A1 ब्लॉक. हिला ना काय A1 ब्लॉक गोल परीक्षा आहे. गोल फिरायला काय आवडतं नाही सँटाला. सगळीकडे गोल फिरते. लेफ्ट राईट लेफ्ट. आता थोडासा पाऊस पडतोय. सो आपण थोडंसं ब्लॉगिंग थांबवावं लागेल असं मला वाटतं.
एक नंबर क्लायमेट आहे माहिती आहे का. आणि एक नंबर स्पॉट आहे. तुम्ही खरंच मी शोधून काढ. खरंच वेळ काढून ना तुम्ही या कोरीगडला. मी सांगितलं आमच्या सँटानी सांगितलं की इकडे जाऊया आपण, सो मग आम्ही यायला तयार झालो. तिच्यावर विश्वास ठेवला आम्ही आणि आम्ही यायला तयार झालो. पण अप्रतिम अप्रतिम एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. छान चिखल आहे, कॅडबरी डेअरी मिल्क दिसतंय सगळं खाली जमिनीवर आणि मजा येते त्याच्यामध्ये एकंदरीत. रस्त्यात पावसाने भरून वाहणाऱ्या नद्या, डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि दाट धुक्यात हरवलेले डोंगर, प्रत्येक वळणावर निसर्गाचं एक नवीन रूप दिसत होतं. ॲक्च्युली इकडे लोचा काय माहिती आहे का, की रस्ता गळत नाही आहे. सो इथे जॉनीचं पण असं म्हणणं आहे की ॲरो जर दाखवले असते, ॲरो आहेत मध्ये मध्ये, नाही आहे तसं नाही आहे, पण ना क्लिअरली थोडेसे ठेवले असते तर ट्रेकर्सना थोडासा अंदाज नीट आला असता कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे. आपल्याला जाणार आहे छान मस्त मध्ये जसा पूर्ण दगडाळ पॅच येतो आहे, व्यवस्थित पाय लावून प्रॉपर चाला म्हणजे काय टेन्शन येणार नाही. एक पाय चुकीचा पडला तर लोचा होऊ शकतोय. चारी बाजूनी अंगावर कोसळणारे पावसाचे टपोरे थेंब आणि ओढायला निसर्गाची हिरवीगार चादर, अप्रतिम दृश्य होतं. एका टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहे. तिथून ही टप्प्यापर्यंत पायथ्याशी हलकी कडा दिसते गडाची. कसं वाटतंय मस्त छोटा आहे. जॉनी, आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? खूप छान खूप छान ना. आता एक्सपिरियन्स काय घेतलंच नाही यार. घेतलंच 5 मिनिटं नाही, झालेत yes. आपले. इकडे तुम्हाला एक कोराई स्नॅक सेंटर म्हणून दिसेल. तुम्ही चहा, कॉफी, मॅगी वगैरे खाऊ शकता, मके खाऊ शकता. हे बघा मध्ये मध्ये ॲरो दाखवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पुढची चालायची दिशा कळेल. सिनेमॅटोग्राफीचा एक वेडा प्रयत्न करताना जॉनी सल्टाना म्हटलं मुंबईत ट्रॅफिक असतं जाम, तर नको जायला मुंबईमध्ये, आपण कुठेतरी लांब जाऊया. तर इथे पण ट्रॅफिक जाम आहे. हे बघा फुल ऑन ट्रॅफिक जाम इन लागलेली आहे पूर्णपणे. बघा किती गर्दी आहे. आता तर पाण्यात भिजलेच पूर्ण. माझ्यावर काय वजन टाकते रे? माझ्यावर कुठं वजन टाकते? ए भाई जाम भारी ट्रेक आहे. गेला आता पूर्ण पाणी गेलं. खरं तर बऱ्याच दिवसांनी चालल्यामुळे दम लागत होता, पण एक वेगळा उत्साह स्वतःचं शरीर पुढे नेण्यामध्ये खूप मदत करत होता. कारण की आजूबाजूला एवढा मस्त निसर्ग होता, छान पायवाट होती, दगड, माती आणि छान वाहणारं पाणी, भिजलेलं शरीर. अप्रतिम एक्सपिरियन्स होता आणि हा तुम्हीही अनुभवायला या, नक्की या. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आणि हनुमानजींना साकड्या घालून मग पुढचा प्रवास आम्ही चालू करतो आहोत. गणपती बाप्पा जय बजरंगबली, जय श्रीराम. आता बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या ट्रेकला आपण सुरुवात केलेलं आहे. आणि हा बघा जॉनी सल्टाना आमचं शूट करताना. जॉनी डार्लिंग, थैंक यू सो मच. डार्लिंग कोटे पे आ जाओ. अजून खूप ट्रॅक आहे, अजून खूप ट्रॅक आहे. एक लोचा काय झालं आहे माहिती आहे, आम्हाला तर चालून अर्धा तास झाला असेल ऑलमोस्ट. सो येणाऱ्यांना आम्ही विचारतोय ना की अजून किती वेळ आहे, तर 3 वेगळ्या ठिकाणी आम्हाला 3 लोकांनी सांगितलं अजून अर्धा तास आहे. सो कधी तो अर्धा तास संपणार आहे हा प्रश्न उराशी बाळगत आम्ही
पण हा फार इझी ट्रेक करता फार इझी आहे, फार इझी आहे, एकदम इझी आहे. फक्त आम्हाला धाप लागते, मला लागते, जॉनीला नाही लागत आहे बहुतेक काय. आणि संतोषी तर बेकार वेडी आहे. इथून आता पहिला पहिला टप्पा क्रॉस झाला आपला आणि आता आपण ॲक्च्युअल कोरीगडावर चढण्यासाठी जाणार आहोत. हा पायऱ्या नाही, तो वेगळा आहे पायऱ्याचा. इकडे त्यांची नियमावली वगैरे आहे, इतिहास आहे गडाबद्दलचा. सो इकडे मे बी स्लिपरी एरिया कमी असतील, पण तुम्ही जेव्हा पण याल पावसात जर येणार असाल तर चांगल्या क्वालिटीचे शूज घालून या, ज्याने तुम्हाला चांगली ग्रिप मिळेल. नाहीतर सरकायला होणार, घसरायला होणार आणि बत्तीशी घशात जाणार. 50,000 ओ माय गॉड, नको नको सांगू, नको सांगूस, नको सांगूस यार. ठीक आहे ठीक आहे यार, ठीक आहे ठीक आहे. तर हे ठीक आहे, साध्यातले असे आहेत आपले बऱ्यापैकी. असे नाव असं ते कुठे माहीत नाही मला. हे नाव इकडे असं आहे. 50,000 ठीक आहे रील म्हणून बनवतो सिद्धेश रील. रील चढाई दरम्यान सर्वप्रथम भेटतात प्राचीन गुहा. या गुहांमध्ये पूर्वी राहण्यासाठी खोल्या कोरलेल्या होत्या. पूर्वीच्या काळात या राहण्यासाठी त्यांचा वापर केलेला असायचा. आत पाण्याची तळी आहेत, मी जर आत जायला मिळालं तर तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर दरवाजे वगैरे सगळ्याची सोय होती, दरवाजे लावू शकता तुम्ही. अशा सगळ्या पूर्ण राहण्याची एक खोली होती, खिडकी होती, असे सगळे त्याच्यामध्ये सोय केलेली आहे. तुम्ही पाठी बघू शकता. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. पेठ शहापूरच्या मार्गाने संपूर्ण चढाई दगडी पायऱ्यांमधून होते, त्यामुळे हा ट्रेक नवशिक्यांनाही सहज करता येतो. पण पावसाळ्याच्या पायऱ्यांवरून वाहणारे हे फेसाळ धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस या ट्रेकला एक वेगळीच रोमांचक अनुभूती देतात. कोरीगडाच्या पायऱ्यांवरून रेंगाळणारं ते पावसाचं पाणी थेट धबधब्याचं रूप घेऊन याच वाटेनं वाहत खाली येतं. आणि या फेसाळत्या पाण्यातून वाट काढत वर चढताना सह्याद्रीचा हा अनुभव खरंच अविस्मरणीय वाटतो. कोरीगडाचा ट्रेक हा नवख्या ट्रेकरसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. पेठ शहापूर गावातून सुरू होणारी ही वाट साधारणतः अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पायऱ्यांच्या मार्गाला येऊन मिळते. पावसाळ्यात मात्र या ट्रेकचं रूप पूर्णपणे बदलून जातं. पायऱ्यांवरून वाहणारं पाणी, धबधबे आणि धुक्यात हरवलेला सह्याद्री, प्रत्येक पाऊल तुम्हाला निसर्गाच्या आणखीन जवळ घेऊन जातं. ह्या दुसऱ्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाठी तुम्ही बघू शकता. आपल्याला अजून एक गुफा दिसली आहे. इकडे पूर्वी मला वाटते राहण्याची वगैरे सोय असू शकते गडावर येताना जाताना. सो जोरदार पाऊस आहे. फेसाळणारा धबधबा पाहून त्यासमोर पोच देण्याचा मोह मला यावरता आला नाही. बोलते ना मी त्याच्याशी. ह्याचे फोटो काढताना मोबाईलचं कव्हर काढायचं, प्लास्टिकचं कव्हर आहे ना ते काढायचं, आणि आमचे फोटो काढताना विथ कव्हर काढणार, म्हणजे आमचे ब्लर यायला पाहिजे. आणि ह्याचे फोटो का हा दुटप्पीपणा, का का संतोषीवर हा दुटप्पीपणा का? उत्तर द्या मिस्टर जॉनी, उत्तर द्या. थोड्याच वेळात दूरवर तुंग किल्ला, मोरगिरीचा परिसर आणि पावणा धरणाचं विहंगम दृश्य नजरेस पडलं. मित्रांनो, कोरीगडाच्या अर्ध्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत. पाठी तुम्ही बघू शकता, प्रचंड गर्दी आहे, सगळेजण आलेले आहेत आणि खूप गर्दी झाली आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही थोड्या थांबण्याचा निर्णय घेतला. गर्दी जशी कमी होईल तसं आपण हळूहळू वर जाऊया. भेटूया वर. बाय बाय. आता आपण ऑलमोस्ट दाराच्या जवळ आलो आहोत किल्ल्याच्या. आता किल्ल्याचं दार आपल्याला लागेल. चला सुरू करूया. पुढे येतो तो कोरीगडचा मुख्य प्रवेश, गणेश दरवाजा. पूर्वाभिमुख गोमुखी रचनेचा हा दरवाजा 4 मजबूत बुरुजांनी संरक्षित आहे. दरवाजाजवळ पहारेकऱ्यांच्या देवड्या आणि संरक्षणासाठी केलेल्या रचना पाहून त्या काळातील लष्करी नियोजनांची कल्पना येते. प्रवेशद्वाराकडे आलो आपण किल्ल्याच्या. आता आत जाऊया.
फायनली एवढ्या अथक परिश्रमानंतर गडावर आलेलो आहोत आणि खूप फॉगी आहे वातावरण, त्यामुळे फार काही दिसत नाही आहे. सो बघूया, फिरण्यासारख्या काय गोष्टी आहेत दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. कोरीगडाचं नाव कोरबारस मावळ आणि त्या परिसरातील कोरी किंवा कोळी समाजावरून पडल्याचं सांगितलं जातं. इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोन्यासह कोरीगडही स्वराज्यात सामील केला. किल्ल्यावर पोहोचल्यावर सर्वप्रथम भेटतं कोराई माता देवीचं मंदिर. परिसरातील प्राचीन अवशेष आणि मागे ठेवलेली विशाल तोफ आजही त्या काळाची साक्ष देताना दिसते. खूप मोठं क्षेत्रफळ आहे या किल्ल्याचं. तुम्ही चारी साईडला बघू शकाल ना, प्रचंड वारा सुटला आणि लांब लांब पर्यंत किल्ला पसरलेला आहे. सगळा मोठा बुरुज आहे. मुळात हा किल्ला बांधला गेला ना, त्याचं कारण असं होतं, इकडे खूप मोठं पठार होतं. त्याच्यामुळे इकडे किल्ला बांधणं आणि त्याच्यावरच्या इतर सगळ्या गोष्टी, इतर घरं वगैरे बांधणं, बाजारपेठा बांधणं हे फार योग्य ठरणार होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी हा किल्ला बांधला गेलाय, जो मी अभ्यास केला त्याच्यानुसार. सो बघूया आपण पुढे अजून किल्ला कसा आपण एक्सप्लोर करूया लवकरच. मगाचा शॉट मी तुम्हाला दाखवीन. इकडून सगळं विजिबिलिटी होती, आता 0 विजिबिलिटी आहे, काहीच दिसत नाही आहे. इकडे मग कसं वाटतंय? जा ना, आता भिजली तर जा लवकर जा. रील साठी पोरगी काही करू शकते. ही कुडकुडत होती मगाशी, आता बघा रील साठी माणसं कुठल्या थराला जातात. बघा 1 hour later. आता बघा काय झालंय, कोलवी झाली बघा. कसं वाटतंय? सगळीकडे प्रचंड धुकं आहे आणि खूप पूर्णाचा वारा आहे बघा. धुकं नाही क्लिअर आहे, धुकं क्लिअर होतं. किल्ल्यावर गेल्यानंतर आपली नजर एक गोष्ट शोधत असते, ती मी तुम्हाला दाखवतो. चला. शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी हीच ती कोरीगडाची तोफ. आज शांत उभी असली तरी तिच्या प्रत्येक खुणेत दडलाय स्वराज्याच्या शौर्याचा इतिहास. या तोफेतून जेव्हा तोफगोळ्याचा मारा होत असेल तर कसा घपकन समोरच्या ठिकाणी हल्ला होत असेल विचार करा. किल्ल्यावर सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे तटबंदी. शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या अंगावर पेलत आजही दिमागात उभी आहे ही कोरीगडाची तटबंदी. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणारी, गडाच्या सुरक्षेची भक्कम ढाल बनून उभी असलेली ही एक भिंत आजही सांगते त्या काळच्या दुर्ग बांधणीचं सामर्थ्य आणि शौर्याची कहाणी. कोरीगडाची आणखी एक खासियत म्हणजे गडावर आढळणारी ही पाण्याची तळी. पावसाळ्यात ही तळी पाण्याने भरून जातात. गडाच्या जलव्यवस्थेची साक्ष देणारी ही प्राचीन तळी तुम्हाला इथे अनुभवायला मिळतात. कोरीगड हा केवळ किल्ला नाही हो, तो इतिहास आहे, निसर्ग आणि सह्याद्रीच्या वैभवाचा सुंदर संगम आहे. जर तुम्ही नवशिके ट्रेकर असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा पावसाळ्यातील निसर्ग अनुभवायचा असेल तर कोरीगड हा नक्कीच तुमच्या यादीत असायला हवा. पुन्हा भेटूया सह्याद्रीतील अशाच एका नव्या दुर्ग प्रवासात. नमस्कार.